नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पावसाळा सुरू झाला की जिकडे तिकडे डोकावू लागतात त्या पालेभाज्या. त्यापैकीच एक म्हणजे अळू, जे दर पावसाळ्यात अगदी प्रत्येकाच्या घरात बनवलं जातं. आता हे अळू बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी. तर आज आपल्या किचनमध्ये आपण हे अळू कशा प्रकारे बनवतोय ते पाहूया. सगळ्यात आधी जाऊन आणूया अळूची पानं. किती छान हिरवीगार अशी अळूची पानं दिसत आहेत बघा. तर ह्याची कोवळी पानं आपण काढून घेऊया. हे काळं अळू आहे आणि ह्या अळूच्या अळूवड्यासुद्धा केल्या जातात. आपण थोडंफार हे काळं अळू काढून घेणार आहोत आणि थोडं पांढरं अळू जे पावसात सर्वत्र दिसून येतं तेही थोडंफार प्रमाणात वापरणार आहोत. तर अशा प्रकारे मी अळूची कोवळी अगदी पानं काढून घेतली आहेत. तर आता मी ही पानं स्वच्छ धुवून घेते, त्याचे देठ सोलून घेते आणि थेट तुम्हाला भेटते आपल्या किचनमध्ये. आता आपण हे अळू सोलून घेतलंय. हाताला हे अळू चिरून घेण्याआधी एकतर आमसुलाचं पाणी किंवा चिंचेचं पाणी लावून घ्या, नाहीतर अळू चिरताना हाताला खाज येऊ शकते. आपण अशा प्रकारे हे अळू बारीक चिरून घेऊया. फक्त पानच नाही तर देठसुद्धा आपण याची चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळं अळू चिरून घेऊया. अळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी असतं, जे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तर अळू आपलं चिरून झालं आहे. आता मी गॅसवर एक टोप ठेवून घेतला आहे. यामध्ये घालूया 2 मोठे चमचे भरून तेल. तेल छान गरम होऊ दे. यात घालूया 1 चमचाभर मोहरी. मोहरी छान तडतडली आहे. आता यात आपण चिरून घेतलेलं सगळं अळू घालून घेऊया. साधारणपणे चतुर्थीत अळू हे हमखास केलंच जातं. आता हे थोडंसं ढवळून घेऊया. आणि उरलेलं अळूही यात घालून घेऊया. आता जरी तुम्हाला हे जास्त प्रमाणात दिसत असेल तरीसुद्धा ते अळू शिजल्यानंतर अगदी थोडं होतं. नुसतं अळू करण्यापेक्षा अळूमध्ये थोडंसं काहीतरी कडधान्य वापरावं, म्हणजे ह्या अळूला एक छान चव येते. तर यात मी स्वीटकॉर्न घालते. स्वीटकॉर्नचे बारीक तुकडे करून घेतलेत. साधारण 2 स्वीटकॉर्न घेतलेत मी. याबरोबरच यात घालूया अर्धी वाटी अशा फणसाच्या बिया. कारण पावसाच्या सीझनला आपण मे महिन्यात सुकवून ठेवलेल्या फणसाच्या बिया उपलब्ध असतातच आपल्याकडे. छान मिक्स करून घेऊन हे शिजण्या इतपत थोडंसं पाणी घालून घेऊया यात. तव्यावर झाकण ठेवून थोडा वेळ अळू शिजवून घेऊया. छान वाफ येते बघा. मगाशी टोपभर दिसणारं अळू आता शिजून अगदी थोडं झालंय.
फणसाची बी छान शिजली आहे। आता मी ह्यात कडधान्य वापरणार आहे ते हिरवे वाटाणे। हिरवे वाटाणे मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि शिजवून घेतलेत। याऐवजी तुम्ही यात चवळी, काळे वाटाणे कुठचंही कडधान्य वापरू शकता। तर हे पाण्यासकट मी शिजवलेले सगळे वाटाणे यात घातलेत। अर्धी ते पाऊण वाटी एवढे मी वाटाणे आज वापरलेत। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अळवात आंबटपणासाठी तुम्ही चिंचही वापरू शकता, पण मी आज वापरली आहे ही कच्ची कैरी। पावसाळ्यात छोटे आंबाडे सुद्धा मिळतात, ते सुद्धा या अळूमध्ये वापरले तरी चालतील। यासोबतच यात घालूया 1 चमचाभर हळद, 2 चमचे गरम मसाला पावडर, 2 चमचे काळा मसाला, थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ। आता हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाले छान मिक्स होतील। अळूला थोडेफार प्रमाणात उकळी आली आहे। आता यात आपण हे वाटण घालूया। हे खोबरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण आहे। 2 वाटी खोबरं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या असं मी छान हे वाटून घेतलंय। वाटण घालून हे व्यवस्थित मिक्स करून आता ह्या अळूला एक छान उकळी काढून घेऊया। छान उकळलंय आपलं अळू। यात थोडी आमसुलं घालूया। तर अशा प्रकारे अतिशय टेम्पटिंग असं आपलं अळू तयार झालंय। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे अळू नक्की करून बघा। आणि आजची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका। पुन्हा येईनच मी कोकणातील अशीच एखादी वेगळी रेसिपी घेऊन तुमच्या भेटीला। तोपर्यंत धन्यवाद।